नमस्कार. आपण कित्येक वेळा म्हणतो की देवाच्या इथे जे नैवेद्य असतो किंवा आपल्याला प्रसाद दिला जातो किंवा लग्नामध्ये जी भाजी असते आपली घरी तशी सेम का होत नाही. तर आज तर तुम्ही बटाट्याची भाजी एकदा या पद्धतीने करून बघा, मग तुमची ही कंप्लेंट कधीच राहणार नाही. तर आज मी जी भाजी बनवते बटाट्याची, तर ही लग्न कार्यात किंवा देवाच्या इथे नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून महाप्रसादाला बनवली जाते. यामध्ये कांदा किंवा लसूण मी घातलेला नाही आहे. आता मी इथे बटाटे उकडायला ठेवलेत. त्यानंतर मी पूर्वतयारी म्हणून इथे टोमॅटो कट करून घेते, मिरची आणि अद्रक बारीक करून घ्यायचं आपल्याला, तर ते कट करून ठेवलेलं आहे. आता एका खलबत्त्यामध्ये एक मोठा चमचा धने, अर्धा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा सौंफ इथं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. ह्याला आपल्याला मोठंच दळून घ्यायचं आहे, खूप बारीक पावडर करू नका. आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे. हे बघा या पद्धतीने हवं आहे. आता इथे आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. सरसोचं तेल असेल तर ते वापरा किंवा घरातलं कोणतंही चालेल. आणि यामध्ये ना आपल्याला बेसिक आपण जी फोडणी बनवतो त्यापेक्षा वेगळी म्हणजे जिरे, मोहरी, कलोंजी, थोडेसे आपल्याला कडू मेथ्या आणि लाल मिरची टाकायची आहे. नॉर्मली आपण फोडणीमध्ये फक्त जिरे आणि मोहरीच घालतो. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हे जे बारीक करून ठेवलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं. धने आणि काळी मिरीची पावडर आहे ती. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे अद्रक आणि हिरवी मिरची तेही इथे मिक्स करायचं आहे. आणि ट्रस्ट मी, ज्या वेळेस तुम्ही ही फोडणी हलवता किंवा हे फोडणीत टाकता ना, त्याच वेळेस घरामध्ये सगळीकडे इतका भारी वास सुटतो की तुम्हाला घरातले विचारायला येतील की अरे आज तुम्ही नेमकी करते कोणती भाजी की इतका भारी वास येतो आहे. त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टोमॅटो मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जसेच तुम्ही टोमॅटो टाकलेत त्यानंतर थोडंसं यामध्ये मीठ घाला, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतील. आणि इथे मी आता बाकीची तयारी करून घेत होते. आता इथे बघा झाकण ठेवून इथे शिजून घेतलेलं आहे. टोमॅटो छानपैकी गाळ झालेला आहे. आता याला एकदम मिक्स करून घ्या, जेणेकरून टोमॅटो अजून छान मिक्स होईल. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे किंवा ह्याला वाफून घ्यायचं आहे. आणि आता बटाटा जो आहे ना आपल्याला कट करून टाकायचा नाही आहे. इथे माझा बटाटा जो आहे ना खूप जास्त गरम होता, त्यामुळे मला तो व्यवस्थित बारीक करता येत नव्हता. तुम्ही थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच असा स्मॅश करून त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तुम्ही बघू शकता इथे एकसारखा बटाटा दिसत नाही आहे, बारीक मोठा झालेला आहे. नंतर तो आळून येतो आणि इतकी छान भाजी बनते जशी तुम्ही खाताना बाहेर मंडळामध्ये सेम तशी भाजी लागते. आता यामध्ये आहे ना गरम पाणी टाकायचं. स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल की भाजी पातळ झाली आहे, पण हा बटाटा आहे नंतर तो जास्त घट्ट होतो. आता इथे बघा आपलं झालेली आहे, भाजीत पाणी टाकलेलं आहे. वरनं थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. टोटली ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. कोथिंबीर टाकायची. थोडासा गरम मसाला इथे मी टाकलेला आहे आणि हा चाट मसाला, कारण ही भाजी ना अशी चटपटीत असते, खायला खूप जबरदस्त लागते, त्यामुळे चाट मसाला नक्की टाका. आता इथे झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनटासाठी मस्त शिजवून घेतलेला आहे. खूप जास्त ओव्हर कुक करू नका, कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत, त्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही. आणि हे बघा तुमची भाजी अतिशय मस्त तयार आहे. म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटेल, इतकी मस्त लागते ही भाजी. पुरी भाजी आणि सोबत शिरा जर केला तर एक नंबर कॉम्बिनेशन होतं. म्हणजे माझ्याकडे तोच प्लॅन होता. भाजी बनवून झालेली नंतर मस्तपैकी गरमागरम पुरी बनवल्या आणि माझी भाजी आणि पुरी एकदम तयार होतं. सगळ्यांना खूप जास्त आवडलं. नक्की या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुमच्या घरातही सगळ्यांना ही भाजी खूप आवडेल. आणि देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर नक्कीच एकदा ही करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत त्या मला सांगा, मी त्या रेसिपीज पोस्ट करेल. चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय बाय.